तर विशाखा काय बेत बनवलाय आपल्यासाठी आज? आज बनवले वडा सांबार. आज वडा सांबार. गाईस तुम्ही बघू शकता वडा सांबारची तयारी चालू आहे आणि माझी बायको कांदा चिरतीये आणि बटाट्यासाठी आपण शिजवायला ठेवलेत बटाटे. लवकरच शिजून येतील. बघूया तुम्हाला नेक्स्ट अपडेट देतो. बटाटे सोलायचा कार्यक्रम आज माझ्याकडे माझ्या बायकोने दिलाय. तर जसं मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की असिस्ट मी करणार आहे, तर असिस्ट करतोय गाईज. आणि तुम्ही बघू शकता काय क्लीन बटाटे मी सोललेत गाईज. तुम्ही बघा खूपच जमणार आहे का? खूपच छान सोलल्या मित्रांनो. तुम्ही बघू शकता आता मी बटाटा पूर्णपणे मॅश करून घेतलाय आणि बाकीची पण तयारी झालेली आहे. इथं कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि आपलं जे कोथिंबीर जे असतं ते सगळं रेडी आहे कापून. इथं आम्ही वेगळं चिंचेचं पाणी पण बनवलं आहे आणि हे बेसन, जेणेकरून आपण वडा त्यामध्ये टिप करून तळू शकतो. तेल गरम होते काय तिथं. आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे थोडंसं मोहरी, थोडंसं जिरं पण ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. आणि तेल गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की आता आपण कढीपत्त्याने त्याला तडका देणार आहे. बघा सुंदर. ही पेस्ट कशाची आहे? आलं लसूणची पेस्ट आहे ही मित्रांनो. ते आपण टाकतोय तडक्यामध्ये. त्याला चांगलं आपण भाजून घेणार आहे. ते भाजून झालं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आपलं मॅश केलेलं बटाटा. त्यामध्ये आपण हळद टाकायची. मीठ टाकायचं थोडं. चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे त्यामध्ये. बटाटे आपले टाकून झाले गाईज. आता ह्याला पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त लालसर रंग आला आहे, पिवळासर. आपली बटाट्याची भाजी एकदम तयार आहे. आता ही थोडीशी थंड करायला ठेवायची आहे. थंड झाली की मग त्याचे आपल्याला वडे तळून घ्यायचे. बरोबर ना मित्रांनो? तुम्ही बघू शकता सांबार बनवायची तयारी चालू आहे. तर कुकरमध्ये डाळ शिजवायला टाकतोय आपण. जशीच डाळ शिजेल पुढची स्टेप आणि अपडेट तुम्हाला देऊ लवकरच. आता सांबार बनवायची तयारी चालू आहे गाईस. वड्याचं तर पूर्ण कम्प्लिटली आपलं झालं आहे. ते आपण तडका मारून घेतलं पहिल्यांदा. कढीपत्ता,
चवीनुसार मीठ पण टाकतोय आपण. मित्रांनो तुम्ही बघू शकता सांबारची तयारी चालू आहे. याच्यामध्ये आपण जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका देऊन आता टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही पण भाजतोय. हे शिजून झालं की त्याच्यामध्ये थोडंसं आणखी हे आपण बनवलेलं काय म्हणतो ते याला, चिंचेचं पाणी आपण त्यामध्ये टाकणार आहे. चिंचेचं पाणी टाकल्यावर त्यामध्ये आपण डाळ टाकणार आहे. बरोबर. आणि मसाले टाकायचे त्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण सांबर मसाला आणि बाकीचे पण घरगुती जे आपण आपल्याकडे मसाले अवेलेबल असणार आहे ते मसाले सगळे आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये. बघू शकता पसारा तर भरपूर झाला आहे. आवरणार हीच आहे. आवरायला तुम्हाला सांगणार आहे मी आता. हो गाईस. तुमच्यासाठी बनवते ना, मग तुम्ही आवरायचं आता. हो गाईस आवरणार मीच आहे. आता काय टाकतोय आपण, हळद टाकली आहे आपण त्याच्यामध्ये. आणि गरम मसाला, गरम मसाला, हळद आणि धना पावडर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये. लाल तिखट मसाला, हा आपला घरगुती बनवलेला लाल तिखट मसाला आहे तो पण टाकतोय आपण त्याच्यामध्ये. डाळ टाकायची. आता डाळ टाकायचा टाईम आलेला आहे. अरे वा वा वा. कलर बघू शकता तुम्ही, काय मस्त कलर आलाय. आणि चिंचेचं पाणी टाकायचं त्यामध्ये आता. आता आपण चिंचेचं पाणी टाकतोय सगळे. बर. थोडीशी हे कोथिंबीर, वरून कोथिंबीरने गार्निश करतो. छान. आपलं सांबर वरून रेडी आहे गाईस. आता राहिले ते फक्त थोडीशी साखर टाकायची त्यामध्ये. बरं आपण साखर पण वरून थोडीशी टाकली आहे आणि आपलं सांबर रेडी झालं आहे. थोडी एक उकळी येऊपर्यंत ठेवणार आणि सांबर आपलं रेडी झालं आहे. बाळरुद्रा काय वाटतंय, कसं होईल आजचा बेत? होईल आज सक्सेस की फेल? एकच नंबर. एकच नंबर म्हणते मम्मा, पण बघूया. सांबर तर मस्त रेडी झालेलं आहे. एक नंबर कलर आणायचं जर आपण गोळे करून घेतोय वड्याचे. वडा एक मोठाच पाहिजे ना, एकामध्येच फोडून. मीडियम केला तरी चालेल मला जर वाटते. इतका मोठा नसलं तर चालेल. इतके कोण तळणार आहे? एकदम तळले की पोट भरलं. काही तळायचा कंटाळा आलाय म्हणून आम्ही डायरेक्ट मोठे मोठे गोळे करून टाकतोय. चांगले नाही झाले तर हिलाच खाऊ घालणार आहे मी. माझं बाळ इथे एक खेळतोय एकटाच. एवढे मोठे नको आहे का? काय म्हणती? एवढे मोठे नको. मला तर वाटते मीडियम साईज करावे, एवढे मोठे नाही करावे. ओके, मीडियम बनवतो. गाईज मीडियमच्या नावाने एक एक इतका मोठा गोळा बनवलाय. काय खरं नाही आज. वडा मोठाच असतो सांबारासोबत खायला, छोटे छोटे नसते. चला गाईज, बायको समोर कोणाला बोलता आलंय का आजपर्यंत? मोठे तर मोठे, खायचे तर आहे तशी. गाईज वडे तळून घेतोय आपण आता. वड्यांच्या सोबत आपण थोडेसे बटाटे पण चिरून घेतले, त्याच्या पण आपण भज्या करून घेणार आहे. काय सुंदर दिसतं. आणि दोनच टाकू शकते तिसरा पण. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी फायनली बटाटा वडा सांबर रेडी झालेला आहे. पहिला बाईट कोणाला घ्यायचा मान भेटणार आता बघूया, ते ठरवूया आपण. वा 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 वा. हो मित्रांनो, त्यासोबतच आपण बटाटा भजी सुद्धा केली आहे. मी तुम्हाला दाखवतो. त्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ते मी बनवल्यात मित्रांनो.
तर फक्त असिस्टंटचं काम नाही तर भजी पण बनवायचं काम मी आज केलं आहे मित्रांनो. सुंदर भज्या झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता बटाटा वडा आणि बटाटा वडा भजी दोन्ही पण बनवलं आपण. घ्या. वा काय सुंदर बेत आहे.